आहे डॉक्टर गौरव हिवरे, जे की एक आयुर्वेद तज्ञ आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं त्वचा रोग हे कशा पद्धतीने होते आणि त्वचा रोग होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि लोकांच्या त्वचेवर त्याचा साइड इफेक्ट काय होतो। नमस्कार सर, सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते। नमस्कार। सर्वप्रथम सर, प्रश्न हा आहे, आमच्या दर्शकांना सांगू इच्छिता की आयुर्वेद मध्ये त्वचा रोग हा कशा पद्धतीने काम करतो किंवा त्याचा उपाय काय आहे। सर्वप्रथम त्वचा रोग जाणून घेण्याच्या अगोदर आपण समजून घ्यायला पाहिजे की शरीर काय आहे। आयुर्वेद काय म्हणतो की शरीर हे सप्तधातू, त्रिमल आणि त्रिदोषांपासून बनलेलं आहे। आयुर्वेदाच्या दृष्टीने जर आपण बघायचं झालं तर त्वचेची निर्मिती हे जेव्हा रक्त निर्माण होत असते, निर्माण झाल्यानंतर त्याच्यानंतर त्वचेची निर्मिती व्हायला लागते। सर्वसाधारण शब्दांमध्ये आपण एक गोष्ट समजून घ्यायची की त्वचेचा आणि रक्ताचा सरळ संबंध आहे। मग कुठलाही त्वचा रोग आपण जेव्हा लक्षात घेत असतो त्यावेळेस रक्त हा प्रधान हेतू किंवा प्रधान गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये असलेला बिघाड हा त्याच्यामधला प्रधान गोष्ट आहे की ज्याच्यामुळे रक्त दुष्ट होऊ शकते आणि त्याच्यामुळे त्वचा खराब होऊ शकते। त्याच्यानंतर कुठलेही त्वचा रोग उत्पन्न होऊ शकतो। सर, असं आहे की आपल्याला माहिती आहे जे आपलं दैनंदिन जे रुटीन असतं आणि जे लाईफस्टाईल असतं तर त्यात जे आपण खानपान करतो तर त्यामध्ये खानपानात जे आपण पिझ्झा असो, बर्गर असो, ज्या काही आपण डायजेस्ट करतो तर त्यामध्ये त्वचेला काही हानी होतं। 100% कुठलाही त्वचा रोग हा विचित्र आहार विहार किंवा विचित्र दिनचर्येशिवाय होऊ शकतो। बरेचदा अशा गोष्टी असतात की आपल्याला टीव्ही थ्रू किंवा कोणी सांगितलेलं आहे, व्हॉट्सअप थ्रू, फेसबुक थ्रू अशा गोष्टी माहिती पडतात की ह्या आरोग्यासाठी छान आहेत आणि ते सगळ्यांनी पाळायला पाहिजे। पण खरं पाहतो मुळात त्या गोष्टी चुकीच्या असतात। जसं उदाहरण घ्यायचं झालं तर की उठल्याबरोबर 2 ग्लास 3 ग्लास पाणी प्यायचं। आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहतो म्हटलं तर ही गोष्ट फार चुकीची आहे की सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी 2 ग्लास 3 ग्लास पाणी पिणे ही त्वचा रोगाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा हेतू आहे। जी व्यक्ती उठल्याबरोबर उपाशीपोटी पाणी पिते आणि ज्यांना तहान लागलेली नाही आहे त्या व्यक्तींना याचा त्रास जास्त होऊ शकतो। बरेचदा काय होत असतं की लोक येतात आणि सांगतात की सर आम्ही 2 ग्लास 3 ग्लास सकाळी उठल्याबरोबर पाणी पितो पण तरी आमचं शरीर तर शुद्ध राहायला पाहिजे, रक्त शुद्ध राहायला पाहिजे, मग आम्हाला त्रास का बरं। तर ही गोष्ट आहे की जसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक युनिव्हर्सिटी थ्रू आपण ही सगळ्या गोष्टी ऐकतो, कोणतरी सांगितलेलं आहे की आम्हाला सकाळी 3 ग्लास पाणी प्या, तुमचं रक्त शुद्ध व्हायला लागेल, पण ही फार चुकीची गोष्ट आहे। दुसरी अजून एक आहे की प्रोटीन किंवा मोड आलेले धान्य या सगळ्या गोष्टी बरेचदा घरामध्ये शहरामध्ये आई घरची आहे ते उठल्यावर मुलांना नाश्त्यामध्ये मोड आलेले धान्य देत असतात। मोड आलेले धान्य देणे फार चांगली गोष्ट आहे, परंतु एक गोष्ट त्याच्यामागे लक्षात ठेवायला पाहिजे की कुठलीही गोष्ट अतिशयोक्ती म्हणजे अति सर्वत्र वर्जित, कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे हे शरीरासाठी हानिकारक आहेच। मग त्याची पचवण्याची क्षमता किती आहे याच्यानुसार त्याचं खानपान तर राहायला पाहिजे। ह्या 2 गोष्टी तर नॉर्मल आपण सगळेजण करत असतात। अजून अशा बऱ्याचशा दिनचर्येमध्ये गोष्टी आहेत। मी तुम्हाला एक उदाहरण देतो। माझ्याकडे एक फिमेल पेशंट आलेली होती, संपूर्ण शरीर तिचं स्किन डिसीज होता। तिला तिची दिनचर्या विचारली असता ती सांगायची की सकाळी 7 वाजता उठते, उठल्यानंतर 2 ॲपल खाते, त्याच्यानंतर मोड आलेले धान्य खाते, नंतर 1 ग्लास ज्यूस पिते आणि लगेच व्यायामाला बसते। कारण की जनरली फिमेल हेल्थ कॉन्शियस, फिगर कॉन्शियस असतात। तर उठल्याबरोबर उत्तर व्यायाम करायचा आणि व्यायाम झाल्यानंतर आमच्या शरीरात एनर्जी पाहिजे म्हणून फळं खाणे, 4 प्रकारचे फळं खाणे, लगेच व्यायाम करणे, लगेच ज्यूस पिणे, लगेच आराम करणे, लगेच आंघोळीला जाणे आणि लगेच मग जॉबला जाणे। तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात की व्यायाम करण्याच्या अगोदर एकतर काहीतरी खाऊ नये किंवा व्यायाम झाल्यानंतर काहीतरी खाऊ नये, व्यायाम झाल्यानंतर लगेच आंघोळीला जाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत। परंतु आपण ऐकतो कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीने, कोणी सांगतात आपल्याला, कोणी आपले मित्रमंडळी असतात त्या असल्या गोष्टी सांगत असतात आणि त्याच्यामुळे 1 वर्षांनी हो, 2 वर्षांनी होईल, 4 वर्षांनी होईल, 5 वर्षांनी होईल, आपल्या शरीरामध्ये हळूहळू स्किन डिसीज तयार व्हायला लागत असतात। त्यातले काही स्किन डिसीज एवढे घाण आहेत, ते दिसायलाही वाईट दिसत असतात आणि शरीरासाठी पण फार वाईट आहे। आपण सर्वांना माहिती आहे सर, सिरोसिस म्हणून जो एक रोग आहे स्किनचा, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता। त्वचा रोगामधला राजा म्हणू शकतो आपण त्या डिसीजला। म्हणजे सुंदरतेच्या दृष्टीने पाहायचं म्हटलं तर तो आपल्यासाठी शरीरासाठी फार घाण असा डिसीज आहे। अगदी 4 दिवसाच्या अगोदर माझ्याकडे पेशंट आलेली होती। हा अनुभव आहे आणि त्या अनुभवाने मनाला फार पिळवट बसलेली आहे। त्या फिमेलला साधारणतः 35 इयर्सची फिमेल आहे।
छोट्या छोट्या मुली आहेत 2. डिसीज एक 6 वर्षाच्या अगोदर चालू झालेला, संपूर्ण शरीराला अगदी स्काल्पपासून म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत संपूर्ण शरीर त्यात व्यापलेलं होतं. तो दिसायला एवढा विद्रूप झाला होता चेहरा की त्या मुलींना त्यांनी त्यांच्या मामाकडे शिकण्यासाठी ठेवलं आणि 1 वर्षानंतर त्या मुलींची आठवण आली म्हणून ते भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर तो चेहरा पाहिल्यानंतर त्यांच्या मुली दोन्ही त्यांच्याकडे यायला तयार नव्हत्या. माझ्याकडे जेव्हा ते पेशंट आले तेव्हा सुरुवातीला तर मनाने फार खचलेले, ते डिप्रेशन मध्ये गेलेले की आता माझ्या मुलीच माझ्याकडे यायला तयार नाही आहेत किंवा त्यांना माझी भीती वाटते, तर माझा जगून अर्थ काय. सोरायसिस या डिसीज मध्ये कुठल्याही रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत असते. तो डिप्रेशन मध्ये जात असतो कारण की शेवटीला आपला चेहरा पाहणे आहे किंवा आपण आरशामध्ये बघतोय, कोणतरी म्हणतोय 10 व्यक्ती म्हणून तुला झाला काय, तू एवढा छान दिसायचा आता एवढा दिसून राहिलेला आहे संपूर्ण शरीरात, आणि त्याला स्वतः असलेला त्रास तो वेगळाच. संपूर्ण शरीरावर खाज असणे, खाज येत असताना बरेचदा रक्त निघत असते, हे सगळे तर असतंच. त्याला स्वतःचा त्रासही असतो आणि मानसिक त्रासही होत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मानसिक खच्चीकरण आणि डिप्रेशनमुळे शेवटीला त्या रुग्णाचा व्याधी हा कमी होण्याचा मार्गात राहण्यापेक्षा तो जास्त वाढत जात असतो. आणि खानपान हा विषय त्यात फार महत्वाचा असतो की आपल्याला त्रास झालेला आहे, व्याधी झालेला आहे, तरी पण आपल्या खानपानामध्ये नॉनव्हेज खाणे आहे, सिगरेट पिणे आहे, किंवा जसं आता नागपूर सारख्या सिटीमध्ये म्हटलं तर खर्रा हा विषय फार महत्वाचा राहतो, खर्रा गुटखा. तर हे जास्त घेणाऱ्या व्यक्तींमध्ये याचं प्रमाण जास्त असते. आणि सोरायसिस झाल्यानंतर पण जर या गोष्टी करत असून तो सोरायसिस कमी नव्हता, तो वाढायला लागत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यात कुठल्याही रुग्णाचं मानसिक खच्चीकरण झालं असतं तर त्याला धीर देणं फार महत्वाचं असते. जर तो मेंटली डिप्रेस झाला तर त्याच्यावरती औषधांचा प्रभाव हा फार कमी पडायला लागतो. म्हणजे एका अर्थाने पाहतो म्हटलं तर हा एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर पण म्हणता येईल आपल्याला, किंवा ऑटोइम्युन डिसीज म्हणता येईल, की स्वतःहून शरीरात तयार केलेला डिसीज आहे, मनाने केलेला डिसीज आहे. आणि खानपानच्या बाबतीत जर आपण पाहतो म्हटलं तर अशा काही 4-5 गोष्टी आहेत की ज्या केल्यानंतर हमखास सोरायसिस होण्याचे चान्सेस वाढत असतात. तसं फार कॉमन गोष्ट आहे जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे, मिल्क शेक किंवा फ्रूट सलाड आणि त्यात दूध वगैरे टाकून सगळं दिलं जात असतं. ही फार विचित्र आणि घाण पद्धत आहे. आयुर्वेद काय सांगतो की कुठलंही फळ आणि दूध एकत्र घेतल्यास तुम्हाला त्वचारोग होणे आहे म्हणजे होणेच आहे. आणि आपण नॉर्मली कुठल्याही लहान मुलांना आपण देत असतो, बनाना मिल्कशेक आहे, कुठलेही अन्य मिल्कशेक मुलांना अगदी नाश्त्यामध्ये द्यायला लागतो. त्यानंतर ब्रेड, बटर, जॅम, पॅकिंग फूड्स म्हणजे कुठला अगदी तुम्ही स्नॅक्स पासून सुद्धा कुठलाही सुद्धा पॅकिंग फूड्स हा त्यासाठी फार प्रोन आहे की स्किन डिसीज होण्यासाठी ह्या फार गोष्टी महत्वाच्या असतात. अजून एक नवीनच खाद्यपदार्थामध्ये आलेला आहे आणि रुग्णांमध्ये पण दिसत असेल, त्यांना फिश खातात, फिशची भाजी खातात आणि ऍसिडिटी व्हायला लागल्यानंतर लगेच 15-20 मिनिटांनंतर दूध पित असतात. कुठलंही फिश किंवा नॉनव्हेज खाल्ल्यानंतर दूध पिणं ही त्वचा रोगासाठी प्रोन आहे की ते होणारच आहे. त्यासाठी तुम्हाला त्वचा रोग तयार व्हायला सुरुवात होऊन जाईल. मग तो कुठलाही असू द्या, साधी खाज असू द्या की सोरायसिस असू द्या, पण ह्या गोष्टी आपण टाळल्या तर तेवढ्या जास्त महत्वाच्या राहतात. दुसरी एक गोष्ट, त्वचा रोगाचा विषय आलाच म्हणून एक सांगतो की मेल असो की फिमेल असो, टाईट जीन्स, टाईट कपडे, आवश्यकता नसेल त्या ठिकाणी पण भारी भरकम कपडे घालणे किंवा जड कपडे घालणे, ज्याच्याने जसं उन्हाळ्यामध्ये फार मुलींमध्ये फार मोठा लेहंगा आहे म्हणा किंवा मुलांमध्ये कोट घालणे आणि जॅकेट घालणे, जर्किन घालणे, हा सगळा विषय असल्यामुळे जास्त प्रमाणात घाम निघणे आणि तो घाम आतमधल्या सोकत असतो आणि त्याच्यामुळे त्वचारोग निर्माण होत असतात. म्हणजे कुठल्याही त्वचारोगांमध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की तो आतमधून किती डिसीज तयार होतो त्यापेक्षा आपण किती डिसीज त्याला उडवून घेतो हे या त्वचारोगांमध्ये फार महत्वाचं असतं. कोड म्हणून जो शब्द आहे सर, आपण सर्वांनी ऐकला आहे आणि त्वचा रोगासाठी तो एक दुर्मिळ असा आपण म्हणू शकतो. तर त्यामध्ये आयुर्वेद हे कशा पद्धतीने काम करतं? त्याला आयुर्वेदामध्ये त्वचा रोग क्षित्र असा व्याधी म्हणतात, म्हणजे शरीरावरती पांढऱ्या रंगाची चट्टे निर्माण होणे. आयुर्वेद कुठल्या दृष्टीने बघत असतो तर आपल्या शरीरामध्ये एक असं तत्व आहे, एक असं केमिकल आहे जो आपल्या शरीराचा रंग डिसाईड करतो. कोणी जास्त गोरा आहे त्याच्यामध्ये तत्व कमी प्रमाणात आहे, जो जास्त काळा आहे त्याच्या शरीरामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ आहे की संपूर्ण शरीरामध्ये एक जर व्यक्ती काळा आहे किंवा एक व्यक्ती गोरा आहे तर संपूर्ण शरीरामध्ये त्याचं प्रमाण हे नॉर्मल असतं. परंतु ह्या व्याधीमध्ये काय होत असते की कुठल्या तरी एका पॅचमध्ये त्याचं प्रमाण कमी व्हायला लागते, कुठल्या तरी एका पॅचमध्ये त्याचं प्रमाण जास्त राहते, म्हणून शरीरावरती एक काळा डाग आपल्याला दिसत असतो जो पाहताना चांगला वाटत नाही. तो आपला व्याधी आहे क्षित्र व्याधी.
आयुर्वेदाने त्याला कशा पद्धतीने बघितलं आहे, त्याला जंतूंद्वारे निर्माण झालेला व्याधी असं म्हटलेलं आहे. शरीरामध्ये जर कुठल्याही प्रमाणामध्ये जंतू झालेले असते, रक्त जंतू असू द्या की कुठलेही जंतू असू द्या, जर आपल्या शरीरामध्ये तसे जंतू निर्माण झाले तर आपल्याला क्षुद्रव्याधी म्हणजेच कोड म्हणतो असतो किंवा पांढऱ्या रंगाचे डबे तयार होत असतात, शरीरावरती कुठे ते तयार होत असतात. याच्यावरती आयुर्वेदामध्ये काही विशेष उपचार सांगितलेले आहे. जसं स्पेशली मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं आहे की त्वचा आणि रक्ताचा फार सरळ संबंध असतो. आयुर्वेदामध्ये काही अशा पंचकर्मामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या डायरेक्ट रक्तावरती काम करतात. म्हणजे औषधांमार्फत तर रक्त शुद्धीकरण हा एक चालत असतो, पण त्याच्यासोबत शरीरावर किंवा रक्तावर आलेला लोड त्याच वेळी तक्षणी बाहेर काढून टाकण्यासाठी पंचकर्मामध्ये एक प्रोसिजर आहे, त्याला रक्तमोक्षण असं म्हणतात. त्या रक्तमोक्षण ही प्रोसिजर कुठल्याही त्वचा रोगामध्ये म्हणा किंवा कोड या व्याधीमध्ये किंवा सोरेसिस या व्याधीमध्ये हा अतिशय महत्वपूर्ण ठरत असतो. जसं सर आता तुम्ही पंचकर्मा म्हटलं, तर आयुर्वेद हा शब्द आला की पंचकर्मा हा शब्द नेमका येतोच. तर नेमका पंचकर्मा याचा अर्थ काय आहे? आमचे गुरुवर्य नाना जोशी यांचं सरळ असं मत आहे की आयुर्वेद मायनस पंचकर्म इज इक्वल टू 0. तर आयुर्वेदातून जर पंचकर्म आपण बाहेर काढलं तर आयुर्वेदामध्ये असं काही विशेष शिल्लक राहणार नाही, असं आमच्या गुरुवर्य नानांचं मत आहे. पंचकर्म म्हणजे काय, तर एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगतो की जसं आपण दिवाळीमध्ये घराची साफसफाई करत असतो, त्यावेळेस आपण असं डिसाईड करून चालत नाही की मला हा कॉर्नर साफ करणे की तो कॉर्नर साफ करणे किंवा सोफ्याच्या खालचं साफ करणे. आपल्याला आपल्या डोक्यात एक फिट बसलेलं असते की आपल्याला संपूर्ण घर साफ करून घ्यायचं आहे. संपूर्ण घर का बरं साफ करून घ्यायचं, कारण की त्या घरामध्ये कुठलाच किड्या किंवा कुठल्या जर काही राहू नये, ते घर छान स्वच्छ दिसावं, एकदम पॉश दिसावं, लोकांना ते घर आवडावं. तसंच हे शरीर आपल्यासाठी घर आहे आणि त्या घराची साफसफाई करण्याचं प्रमुख जे साधन आहे ते म्हणजे पंचकर्म. दुसरं एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला की जसं आपण गाडी विकत घेतलेली आहे, त्या गाडीला काही दिवसानंतर 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर आपण गॅरेजमध्ये घेऊन जातो, त्याची पूर्ण सर्व्हिसिंग करत असतो. ती गाडीची सर्व्हिसिंग केल्यानंतर जेव्हा ती गाडी आपल्याकडे पुन्हा येते त्यावेळेस ती गाडी नवीन झाल्यासारखी वाटत असते. तर आपल्या दिनचर्येमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अशा करतो की ज्या आपल्याला माहिती नसते चुकीच्या आहे, पण त्या चुकीच्या असतात. जसं स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं की जास्त प्रमाणात पाणी पिणे किंवा कोणी नॉनव्हेज खात असेल किंवा कोणी कुठलं व्यसन करत असेल, तर ह्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये कचरा म्हणजेच गंदगी किंवा दूषीकरण करण्यास फार महत्वाचे असतात. मग ह्या सगळ्या गोष्टींना कधीतरी आपल्याला बाहेर काढावंच लागणार आहे, कधीतरी आपल्याला त्याला शरीर साफ करावंच लागणार आहे. त्याच्यासाठी प्रमुख साधन म्हणजे पंचकर्म. पंचकर्मामध्ये 5 प्रकार असतात. वमन म्हणजे काही औषध देऊन त्याला उलटीद्वारे शरीरात असलेला जे दोष आहे त्याला बाहेर काढणे. एक विरेचन, काही औषधी दिल्या जातात त्याच्यामुळे जुलाब होऊन संडासवाटी त्या सगळ्या जो दोष आहे शरीरातले ते सगळं बाहेर पडत असतात. एक रक्तमोक्षण जसं मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. एक बस्ती म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामुळे एनिमा सारखा असतो तो. आपल्या गुदद्वाराद्वारे काही औषधी द्रव्य आतमध्ये टाकून मग सगळ्या आतड्यांमधले असलेले दोष सगळे बाहेर काढणे. खांद्यापासून वरचा जेवढा पण भाग आहे त्याच्यामध्ये जर कुठले दोष असले असेल तर त्याला सिरोवेरेशन किंवा नस्य सांगितलेलं आहे. म्हणजे नाकाद्वारे काही औषधी आतमध्ये टाकले, शिंकांवाटे तिथले दोष बाहेर पडणे किंवा नाकावाटे तिथले दोष बाहेर पडणे, हा एक 5 प्रकारचे पंचकर्म असतात. त्वचा रोगामध्ये जनरली एक वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण हे 3 प्रकार शक्यतो केल्या जात असतात. काही व्याधींमध्ये 5ही प्रकार केला जात असतात. आपल्या सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या दृष्टीने जर आपण पंचकर्माला बघतो म्हटलं तर ही आपली शरीराची एक सर्व्हिसिंग सेंटर आहे की ज्याच्यामुळे आपलं सर्व्हिसिंग एकदा झालं की वर्षभर आपण निश्चिंत की आमच्या शरीराला आता काही होणार नाही. सध्या जो रोग सुरू आहे सर, म्युकरमायकोसिस ब्लॅक फंगस म्हणून, तर त्याबद्दल आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगू शकता आणि त्याचं नेमकं होण्याचं कारण काय आहे? ब्लॅक फंगसच्या अगोदर आपण थोडंसं कोविड किंवा कोरोना या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन घेऊ. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला ब्लॅक फंगस काय आहे किंवा एक्झॅक्टली. तर काही गोष्टी अशा आहेत की अतिशयोक्ती होत असतात कोरोनाच्या संदर्भामध्ये आणि सामान्य व्यक्ती त्याला अतिशयोक्ती करत पण असतो. कोविड म्हणजे काय ना, आयुर्वेदच्या दृष्टीने कोरोना किंवा कोविड हा कसा समजून घ्यायचा, तर आयुर्वेद काय म्हणतो की सरळ छातीमध्ये साचलेला एक कफ आहे जो फार चिकटलेला आहे, त्याला बाहेर काढणे किंवा छातीतलं एक इन्फेक्शन म्हणा किंवा छातीमध्ये साचलेला एक कफ त्याला आपण बाहेर काढणे आणि शरीरामध्ये असलेला ताप आहे किंवा अंगपाय दुखणे याला नॉर्मल ठिकाणी ठेवणे, नॉर्मल ठेवणे, हा आयुर्वेदाच्या दृष्टीने कोविड आहे किंवा कोरोनाचे लक्षण आहे. कोविड म्हणून सांगता येणार नाही, पण कोरोना सदृश लक्षणांवरती आयुर्वेद काय करू शकतो, तर आयुर्वेद चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करू शकतो.
छातीतला कफ बाहेर पडणे, शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा जंतू किंवा संसर्ग नसणे आणि ताप नसणे, ह्या 3 गोष्टीवर जर फोकस केला तर आयुर्वेद चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता नेमकं ब्लॅक फंगस म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये अतिशयोक्ती का झाली, हा शब्द वापरलेला आहे मी. बरेचदा मी घरात बसून आहोत, एकटा बसून आहोत, तरीही लोक डबल किंवा ट्रिपल मास्क लावत असतात. एकटे घरात बसून आहोत, कारमध्ये आहोत किंवा टीव्ही पाहत आहोत, एकटेच बसून आहोत, तरी पण या सगळ्या गोष्टी होत असतात. मास्क लावणं फार आवश्यक आहे. बाहेर आपण जेव्हा निघतो त्यावेळेस मास्क लावणं आवश्यक आहेच. परंतु जेव्हा आपण घरात आहोत आपल्याला कुठलं संसर्ग होण्याचे चान्सेस नाही, त्यावेळेस मास्क लावणे किंवा एकच मास्क कंटिन्यू 4-5 दिवस, 6 दिवस, 10 दिवस, 15 दिवस कंटिन्यू एकच मास्क लावत राहणे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या नाकाद्वारे ऑक्सिजन जाण्याच्या बदल्यात बरेचदा कार्बन पण शरीरामध्ये जात असतो. किंवा जेव्हा आपण मास्क लावतो तेव्हा आपल्या नाकातून निघणारा कुठलाही घाण असेल किंवा तोंडातून निघणारी लाळ असेल, हे जर कंटिन्यू 4-5 दिवस त्या मास्कवर लागत आहे आणि तेच पुन्हा वापस आपण शरीरामध्ये घेतोय, तर त्याच्यामुळे शरीरामध्ये कार्बनचं प्रमाण वाढणे किंवा कुठल्या तरी जंतूंचा संसर्ग वाढणे, हे सगळं होत असतं. आयुर्वेदाच्या दृष्टीने कुठलाही फंगस निर्माण होणे हा रक्तामधली दृष्टी हा एक प्रकार आहे. जेव्हा आपण कोविड झालेला आहे त्यावेळेस जो काही औषधोपचार करतो किंवा बरेचदा युट्यूबवर बघून किंवा व्हॉट्सअपवर बघून कुठले तरी काढे स्वतःहून घेत असतो, सेल्फ मेडिकेशन करत असतो, स्वतः कुठेतरी मेडिकलमध्ये जाऊन औषधी घेत असतो, ज्याचे डोस माहिती नसतात तरी पण औषधी घेत असतात. बरेचदा व्हॉट्सअपवर आता व्हायरल झाले होते की तुम्हाला जर कोविड झाले असेल तर ह्या ॲलोपॅथीची औषधी घ्या किंवा ह्या आयुर्वेदाची औषधी घ्या. डॉक्टरांचा कन्सल्ट न करता जर आपण या सगळ्या गोष्टी करतो ज्याचा डोस आपल्याला माहिती नाहीये तर ते शरीरावर बॅड इम्पॅक्ट दाखवणे सहजच आहे. तर त्याच्यामधला हा एक प्रकार असू शकतो की जेव्हा शरीरामध्ये असल्या कुठल्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहे, औषधांचे डोस एक्स्ट्रा होऊन राहिलेले आहे, स्वतः सेल्फ मेडिकेशन करून राहिलेलो आहे आपण आणि आपल्याला डोस माहिती नसताना पण ते भरपूर प्रमाणात घेऊन राहिलेलो आहे, तर या सगळ्या गोष्टीमुळे शरीरावरती इम्पॅक्ट होणं साहजिक आहे, शरीरामध्ये रक्तदुष्ट होणं साहजिकच आहे. आणि त्याच्यामधला हा पिल्लू एक बाहेर निघालेला, त्याचं नाव आहे आपलं ब्लॅक फंगस, जो आपल्या शरीरात होऊ शकतो. मग हे न होऊ देण्यासाठी आपण काय करू शकतो हे पण महत्वाचं आहे. जसं आपल्याला कोविड जायच्या अगोदरपासून आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे की तुमचे हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर करा, आपल्या घर स्वच्छ ठेवा, आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवा. परंतु कोविडच्या नंतर एक लक्षात आलं की जर घरामध्ये कुणाला कोविड झालेला आहे त्याला एका रूममध्ये पॅक केलं जातं. मी क्वारंटाईन हा शब्द वापरत नाही, त्याला अक्षरशः पॅक केलं जात आहे, म्हणजे अगदी त्याच्या खिडक्या पूर्णपणे पॅक केल्या जातात. म्हणजे त्याच्या रूम मध्ये ऑक्सिजन येणार कुठून, सूर्यप्रकाश येणार कुठून, हा असल्या प्रकारचं म्हणजे कमी नॉलेज किंवा कमी गोष्टी असल्यामुळे अतिशयोक्ती होऊन राहिली की त्या अक्षरशः त्याला रूम मध्ये पॅक करून ठेवला जातो. पॅक केल्यामुळे त्याच्या घरामध्ये किंवा रूम मध्ये कुठला सूर्यप्रकाश नाही, हवा खेळती नाहीये, तर असं हे वातावरण आहे पोषक कुठल्याही फंगस निर्माण होण्याचं पोषक वातावरण आहे. त्यात खाण्यापिण्याची असं आहे की त्याला भूक लागत नाही, त्यापेक्षा रुग्णाला भूक लागून राहिलेली आहे, किंवा तो एकदा रूम मध्ये आहे की त्या 4-5 दिवस आंघोळ होऊन राहिलेली आहे, त्याचं नाक स्वच्छ नाही, तोंड स्वच्छ नाही, कान स्वच्छ नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कधी काही रुग्ण एकटे राहिल्यामुळे 5-5, 6-6 दिवस ब्रश पण करत नाही, तोंड साफ होत नाही. तर हे कारण आहे कुठलेही फंगस निर्माण होण्याचं एक छान वातावरण तयार होऊन राहिलं. आणि वातावरण तयार होऊन राहिलं तर याच्यासाठी कारणीभूत सर्वस्वी आपण आहोत. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून काय तर आपण स्वच्छ राहणे, आपले कपडे स्वच्छ राहणे, रोज मास्क बदलणे किंवा मास्क धुवून वापरणे, आपले कपडे रोजच्या रोज नवीन पाहिजेत, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जास्त गर्दी नको, खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत किंवा काही सडलेल्या गोष्टी आपल्या आजूबाजूने आहेत किंवा पूर्णपणे रूम पॅक करून ठेवलेले आहे, ह्या असल्या गोष्टी आपल्यासोबत घडायला नको आणि काय व्हायला नको. आपल्या रूम मध्ये किंवा घरामध्ये सूर्यप्रकाश हा नेहमी येत राहावा. आपल्या दार आणि खिडक्या सताळ उघडी, म्हणजे याच्याने काय होईल की बाहेरचं वातावरणातलं ऑक्सिजन आपल्या रूम मध्ये यायला लागेल, ज्याच्यामुळे नॅचरली आपल्या रूमचं शुद्धीकरण होईल. आणि जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीरात गेला तसंही आपल्या शरीराचं शुद्धीकरण व्हायला लागेलच. त्याच्यामुळे कुठलेच फंगस म्हणा किंवा अन्य कुठले पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आपल्याला होणार नाही, हे महत्वाचं. म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस जे आपण म्हणतो त्याची आपल्या शरीरावर सुरुवात झाली आहे, तर हे कशा पद्धतीने आपल्याला डिटेक्ट करता येणार? काही रुग्णांमध्ये जसं तोंडामध्ये काळे चट्टे दिसायला लागतात किंवा सूज यायला लागते, खाज यायला लागते काही रुग्णांमध्ये, किंवा सिव्हिअर पेन असते. बरेचदा रुग्ण त्याला बघत नाही, त्या गोष्टीकडे बघत नाही, किंवा ठीक आहे माझ्या चेहऱ्यावरती सुजन आहे तर इट्स ओके म्हणजे बघत नाही, किंवा तोंडामध्ये काहीतरी काळत नाही अगोदरपासूनच होतं याच्यावर, किंवा दातांच्या आजूबाजून कुठेतरी काळपटपणा यायला लागतो,
शरीरात कुठतरी खाज यायला लागते, त्यामुळे त्याने उन्हाळा आहे, घाम येऊन राहिला त्याच्यामुळे आमच्या शरीरात खाज येते. या छोट्या मोठ्या गोष्टी जरी असल्या तरी याला दुर्लक्ष करू नये. कसं आहे की आपल्या शरीरात जर आपण कुठलीही एखादी छोटी मोठी गोष्ट दिसून राहिली आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला कोविड होऊन गेलेलं आहे किंवा तुमची कोविडची ट्रीटमेंट चालू आहे आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण असं भयग्रस्त आहे, तर त्यावेळेस ह्या गोष्टींचं आपलं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. की जसं तोंडामध्ये जर आपल्याला कुठले काळेचट्टे दिसून आलेले आहे किंवा डोळा सुजलेला दिसून राहिलेला आहे, डोळ्याचा पापणी लाल झालेली आहे किंवा डोळा लाल झालेला आहे, चेहरा सुजलेला आहे किंवा कधीतरी आपल्याला बघितल्यानंतर एकदम सूर्यप्रकाश किंवा लाईट बघितल्यानंतर एकदम त्रास होऊन राहील, या सगळ्या गोष्टीला मिसळून बघू नये, त्या गोष्टीला अगदी दुर्लक्षित करू नये. या सगळ्या गोष्टी दिसत असल्यास थोडंसं आपल्या डॉक्टरांनी, आपल्या आजूबाजूला कुठले डॉक्टर्स असतील किंवा स्पेशलिस्ट असतील तर त्यांना जाऊन दाखवणे आणि त्यांचं कन्सल्टेशन करणे. यात अजून एक महत्वाचं आहे की लोक सेल्फ मेडिकेशन करू नये. की मला एका पेशंटचा आता फोन आलेला होता की मला डोळ्यामध्ये आग आल्यानं मिठाच्या पाण्याने डोळा धुतला आणि माझा डोळा लाल झाला. तर हे असं कुठलाच आयुर्वेद तज्ञ सांगणार नाही की मिठाचं पाणी करा त्याच्याने डोळा धुवा. हे कुठेतरी व्हॉट्सअप फेसबुकवर कुठेतरी वाचतो आपण आणि त्या सगळ्या गोष्टी करतो, त्याच्यामुळे पण आपल्याला जास्त त्रास व्हायला. आपल्या आजूबाजूला बरेच डॉक्टर्स असतात, एकदा त्यांची कन्सल्ट केलेलं ठेवायचं. जसं कोरोनाचं नाव आलं आणि ब्लॅक फंगस आलं, तर कोरोना आणि ब्लॅक फंगस जे म्युकरमायकोसिस म्हणतो, तर यात जो समन्वय आहे तर तो नेमका काय आहे? समन्वय म्हणायचं झालं तर ब्लॅक फंगस हा कोणाला दिसून राहिला आहे तर ज्यांना ऑलरेडी कोविड झालेला आहे किंवा कोविड मध्ये सध्या त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. हा त्याच्यातला एक दुवा म्हणू शकतो आपण, त्या दोघांमध्ये असलेली एक लाईन आहे. याला अर्थ असा नाही की फक्त कोविड झालेल्या पेशंटलाच तो होईल. म्युकरमायकोसिस जो हा अगोदरपासून चाललेला आहे, ज्यावेळेस कोविड आपल्या भारतात नव्हता त्यावेळेसही हा शब्द होता किंवा याची ट्रीटमेंट होती आणि सगळं केलं जायचं. त्यामुळे असं समजू नये की बा कोविड झाला म्हणजे म्युकरमायकोसिस झालाच बा. आणि लोकांनी पहिली गोष्टी डोक्यातून भीती काढून टाकावी किंवा मला कोविड झालाय तर मी मरणार किंवा मला कोविड झालाय तर माझं काहीतरी बरं वाईट होईल, मला कोविड झालाय तर मला म्युकरमायकोसिस होईल. हा, त्याच्यासाठी आपण शक्यतोवर तेवढी काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतोवर जर बरेचदा काही इम्युनिटी बुस्टर असतात, काही आयुर्वेद किंवा होमिओपॅथ तज्ञ असे असतात की ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींची इम्युनिटी बुस्टिंग किंवा असला कुठला त्रास होऊ नये यासाठी औषधी असतात, यासाठी ट्रीटमेंट असतात किंवा घरच्या घरी काही औषधी काही गोष्टी करता येतात का, हे थोडं आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच मग सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. सरळ पाहतो म्हटलं दोन्ही गोष्टींचा संबंध आहे आणि तसं पाहतो म्हटलं दोन्ही गोष्टींचा संबंध नाहीये. ही निगेटिव्हली जाऊ नये गोष्टी की मला कोविड झालाय तर मला म्युकरमायकोसिस होईलच बा, ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची. आणि असंही समजू नये की हे तुम्हाला 2 महिन्याच्या अगोदर झालेला आता मला काही धोका नाही, हे असंही समजू नये. हा कोणालाही होऊ शकतो किंवा कोणालाही नाही होऊ शकतो. म्युकरमायकोसिसचा आयुर्वेदमध्ये कोणत्या पद्धतीने उपचार आहे आणि तो कितपत सक्सेसफुल आहे? आयुर्वेदमध्ये म्युकरमायकोसिस किंवा कुठलाही ब्लॅक फंगस किंवा कुठलाही फंगस किंवा कुठलाही शरीरात होणारा एक जंतूंचा संसर्ग जेव्हा आपण बघत असतो त्यावेळेस सर्वात प्रथम प्राधान्याने एक गोष्ट लक्षात ठेवली जात असते की रक्तामध्ये दृष्टी आहे की नाही. आयुर्वेद काय सांगतो, ज्या नॅचरल गोष्टीच्या व्यतिरिक्त शरीरामध्ये काहीतरी जाऊन राहिलेला आहे तर तो आपल्या शरीरासाठी विष आहे. मग ते कुठलीही गोष्ट नसू द्या, मग तो अल्कोहोल असू द्या किंवा अन्य कुठली तरी गोष्ट असू द्या, ती जर आपल्या शरीरामध्ये जाऊन राहिलेली आहे तर ते शरीरासाठी विष आहे. आणि एकदाच का विष शरीरात गेलं तर विष हे रक्ताला दुष्ट करत असते. आयुर्वेद एकाच याच्यावर चालत असते की रक्त शुद्ध होईल का, रक्त शुद्ध झाल्यानंतर त्याचं रक्त प्रॉपर निर्माण होत आहे का आणि प्रॉपर निर्माण झाल्यानंतर तो प्रॉपर शुद्ध राहतोय का, ह्या 3 गोष्टीकडे आयुर्वेद जनरली लक्ष देतो. माझ्याकडे जेव्हा असे कुठले रुग्ण स्टार्टिंगचे सिम्पटम्स घेऊन येतात की सध्या मला आता खाज लागायला लागलेली आहे किंवा डोळा सुजायला लागलेला आहे, तर अशा वेळेस आम्ही प्रथम चिकित्सा जी करत असतो ती म्हणजे रक्तशुद्धीवर चिकित्सा. म्हणजे रक्त शुद्ध व्हायला पाहिजे असे बरेचसे औषधी वनस्पती असतात, असे औषधी काढे असतात किंवा टॅबलेट्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यामुळे रक्त शुद्ध होईल. रक्त शुद्ध झाल्यानंतर एक तर नक्की होईल की आपल्याला अन्य काही होणार नाही. म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल एक कोविडच घेऊ की एवढं तर नक्की होईल की त्याचा जीव जाणार नाही. हा, वाटल्यास त्याला 4-5 दिवस ताप राहील किंवा अन्य लक्षणं राहील, एवढं तर नक्की राहील, पण त्याला अन्य जे त्रास होत आहेत बा ते होत नाही. जर आता वॅक्सिनेशनचं आलेलं आहे तर वॅक्सिनेशनचं सांगितलेलं की तुम्हाला कोविड होऊ शकतो, त्याचा संसर्ग होऊ शकतो, पण ते एवढाही नाही की त्याच्यामुळे तुमची मृत्यू होईल. तुम्ही अगदी स्टार्टिंगच्या स्टेजेसमध्ये तुम्ही क्लिअर होऊ शकता, आता सर्व सांगितलेलं. तसंच आयुर्वेद किंवा होमिओपॅथी ह्या 2 गोष्टी असं सांगते की जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला भीती आहे की तुम्हाला ही गोष्ट होऊ शकते, त्याचं प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण काहीतरी करू शकतो. प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. माझं तरी असं परकडं मत आहे की माझ्याकडे जेवढे पण रुग्ण येतात
की आम्हाला कोविड झालेला आहे, की आम्ही आता तर ठीक आहोत, आमचं सगळं म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे आणि आम्हाला कुठलंच लक्षणं नाही, परंतु आम्हाला म्युकरमायकोसिस, ब्लॅक फंगस होऊ नये म्हणून आम्ही काय करावं. तर त्यांना मी एकच गोष्ट वारंवार सांगतो असतो की आपलं शरीर आणि आपलं वातावरण स्वच्छ ठेवा. दुपण चिकित्सा म्हणजे जसं अगरबत्ती लावू नये कुठल्याही कोविडच्या पेशंटनी, ज्याला अस्थमाचा त्रास आहे किंवा अन्य कुठला आहे, त्यांनी अगरबत्ती लावू नये. परंतु गावरानी गाईचं शेणाची गोवरी जाळू शकतो, त्याच्यावरती हळद टाकू शकतो, त्याच्यावरती मोहरी टाकू शकतो, त्याच्यावरती तुळशीचे पानं टाकू शकतो. याच्याने काय होईल की वातावरण शुद्ध राहील आणि आपल्या वातावरणामध्ये कुठेही जर फंगस तयार होत असेल, मग तो शरीरात असो की बाहेर असो, तो फंगस या गोष्टीमुळे तसंच चालला जाईल. प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये फार छान पद्धतीने सांगितलेली आहे. झाल्यानंतर जनरली काय कुठलाही जसं ब्लॅक फंगस आलेला आहे तर जनरली कुठलेच लोक आयुर्वेदाकडे जात नाही. म्हणजे आता ही एकतर आयुर्वेद चिकित्सकांची कमतरता म्हणावं की लोकांच्या मनामध्ये आयुर्वेदाबद्दल तेवढा विश्वास नाही, हे असू शकते. परंतु आयुर्वेदामध्ये बऱ्याचशा गोष्टींची सफल चिकित्सा आहे. मधात काही याच्यामध्ये काही डॉक्टर्सनी म्हणा किंवा काही स्पेसिफिक टीमनी आयुर्वेद हा सुडोपॅथी आहे, म्हणजे खोटी पॅथी आहे, त्याला कुठला शास्त्रीय आधार नाहीये, अशा पद्धतीची फार बडबड केलेली आहे. माझं एक त्यांना एवढंच मत आहे की जर त्याला कुठला शास्त्रीय आधार नाही किंवा त्याला कुठला रिझल्ट नाही किंवा सुडोपॅथी आहे किंवा हा तो लोकांच्या मनावरती काम करणारी पॅथी आहे, तर मग एवढे सारे रिझल्ट जे येऊन राहिले ते कुठून येऊन राहिले. आयुर्वेद हा शाश्वत आहे, पुरातन काळापासून चालत आलेला आहे, त्याच्यावर बरेचसे वैद्य काम करत आहेत, बरेचसे संतांनी काम केलेलं आहे, बरेचसे पेशंट त्याच्यावर ठीक झालेले आहेत आणि त्याचे तुम्हाला प्रेझेंटमध्ये त्याचे रिझल्ट दिसून राहिलेले आहेत. तर ही गोष्ट आपल्या दृष्टीने महत्वाची वाटते. म्युकरमायकोसिसच्या दृष्टीने जर पाहतो म्हटलं तर रक्तशुद्धीकर ट्रीटमेंट किंवा कुठला पंचकर्म हे आपल्या आजूबाजूचे जेवढे वैद्य डॉक्टर्स असतील त्यांच्याशी कन्सल्ट करून करायला पाहिजे. आता जो म्हणजे म्युकरमायकोसिस आलेला आहे, तर आतापर्यंत किती पेशंट या आजारातून आयुर्वेदद्वारे बरे झालेले आहेत? एक खरी गोष्ट सांगायची झाली तर फार कमी पेशंट आलेले आहेत. तुम्हाला कोविडचं जर सांगतो म्हटलं तर कोविडमध्ये बरेचसे पेशंट झालेले आहेत, कारण की हा म्युकरमायकोसिस हा प्रकार जास्तीत जास्त 25 दिवसापासून चालू झालेला आहे. त्यातही रुग्ण फार कमी आहेत आणि जेवढे पण रुग्ण आहेत तेवढे जनरली ॲलोपॅथी ट्रीटमेंट करतात किंवा ती जर सिरियस कंडिशन असेल तर ॲलोपॅथी ट्रीटमेंटला जातात. आयुर्वेदकडे फार कमी पेशंट येत असतात, त्याच्यामुळे मी असा दावा करू शकत नाही की आमच्याकडे 100, 200, 1000 पेशंट ठीक झालेले आहेत म्हणून. परंतु एवढं नक्की आहे की जेवढे पेशंट आलेले आहेत ते पूर्णतः ठीक झालेले आहेत आणि वापस. एक शेवटचा संदेश म्हणून सर आमच्या दर्शकांना तुम्ही त्वचेबद्दल जे लोक जास्त म्हणजे एक हेजिटेटिव्ह म्हणा किंवा त्यांना एक मनात भीती राहते की आमचं त्वचा कशा पद्धतीने राहील, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? माझं सगळ्या प्रेक्षक वर्गाने कळकळीची विनंती आहे की एक संस्कृतमध्ये श्लोक आहे, अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे कुठलीही गोष्ट जेव्हा अति प्रमाणात होत असते ते त्याला वर्ज्य करायला पाहिजे. तर माझी विनंती ही सगळ्यांनाच आहे की तुम्हाला काय प्रयोग करायच्या शरीरावरती करा, काही विषय नाही, परंतु ते अति प्रमाणात नको. म्हणजे काय खायचं झालं तर तुम्हाला खायचं तर खा, पण अति प्रमाणात नको. म्हणजे पाणीच प्यायचं आहे तर अति प्रमाणात नको, मला मोड आलेलं धान्यच खायचं तर अति प्रमाणात नको. थोडं काही महत्वाच्या गोष्टी आपण जर पाळल्या तर आपण कुठल्याही स्किन डिसीज पासून जरा दूर राहू. जनरली आता जो स्किन डिसीज येतोय तो म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे, खाज आहे, खरूज आहे, सोरायसिस आहे, क्षित्र आहे, बरेचसे डिसीज आहेत. त्यातलं प्रधान काय आहे तर आपण विरुद्ध अन्न खाऊ नये. विरुद्ध अन्न म्हणजे काय तर ज्या गोष्टी एकमेकाच्या गुणांनी विरुद्ध आहेत, जसं मच्छी झाली किंवा फिश झाली ही गुणांनी गरम आहे आणि दूध झाले गुणांनी थंड आहे. ह्या दोन्ही एकत्र खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्रास होत असतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपण करू नये. त्यातली मी काही लिस्ट देतो, तेवढे करा. जसं मिल्क शेक हा जो प्रकार आहे, हा मिल्क शेक प्रकार सगळ्यांनी बंद करावा. मोड आलेले धान्य कुणी खावं ते ज्यांची जेवढी भूक आहे त्यांनी तशा पद्धतीने खायचं. जर मला 2 पोळ्यांची भूक आहे तर तेवढ्याच पद्धतीने आपण जेवायला पाहिजे, पण एखाद्या व्यक्तीला जर 8 पोळ्यांची भूक आहे तर त्याने तशा पद्धतीने जेवायला पाहिजे. म्हणजे कोणासाठी असं ठरलेलं नाही आहे की ह्या वयामध्ये ह्या मुलांनी एवढंच खायला पाहिजे आणि ह्या वयामध्ये ह्या मुलांनी एवढंच खायला पाहिजे. जेवढी त्याची भूक आहे तेवढंच त्याला अन्न द्यायला पाहिजे. माझी सर्वात जास्त कळकळीची विनंती ही आमच्या मातृवर्गाला आहे. आमचा मुलगा बारीक आहे, तो खेळत नाही किंवा तो चांगला गुबगुबीत दिसत नाही म्हणून त्याला भरमसाठ खाऊ घालणे फार चुकीचं आहे. तो जर दिवसभर घरात बसून राहत असेल तर त्या शरीराची हालचाल बिलकुलही नाही. शरीराची हालचाल नाही तर त्याला भूकही लागणार नाही, त्याच्यामुळे मग त्याची भूक नसल्यामुळे तो कमी खाईल. तो जर बाहेर खेळतोय, छान कुठल्या तरी स्पोर्ट्समध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल चांगली होते आणि त्याच्यामुळे त्याला भूक लागत असेल तर अशा पद्धतीने त्याला जेवू द्यायचं.
परंतु आपला मुलगा छान गुबगुबीत दिसावा म्हणून भरपूर जास्त खाऊ घालणे हा प्रकार करू नये. लहान मुलांमध्ये त्वचा रोगांमध्ये जनरली कारणीभूत जर कोणी ठरत असेल तरी त्यांची आई, म्हणजे अगदी 5-5, 10-10 मिनिटांनंतर त्यांना काहीतरी खाऊ घालणे या सगळ्या गोष्टी करत असतात. फळच खाऊ घालायचं तर भरपूर फळ खाऊ घालणे या चुकीचं आहे. त्याच्या भुकेनुसार त्यांना खाऊ घालायला पाहिजे. आज आपण सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमामार्फत नेमकं त्वचा रोग हे कशा पद्धतीने होतं आणि त्याची सुरुवात कशी होते आणि त्वचा रोगाचा आयुर्वेदमध्ये कशा पद्धतीने आपण निराकरण करू शकतो हे आज आपण जाणून घेतले आहे. आजच्यासाठी एवढंच. तर पाहत रहा शंखनाद न्यूज, आवाज सत्याचा.